कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा। विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार। मंदिर समिती कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती। आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। सांगली जिल्हा बँकेसंदर्भात भेट झाल्याची माहिती। सांगली बँकेची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्याची केली मागणी। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना केलेली मदत तुटपुंजी। मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा सरकारवर आरोप। सातारा जिल्ह्यातल्या नगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर। पाचगणी आणि मलकापूरसाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षण, तर कराड, फलटण, साताऱ्यात खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण घोषित। यवतमाळमधल्या वणी इथल्या शेतकऱ्यांचा आक्रोश। पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांसाठी आता शेतकरी आक्रमक। ओला दुष्काळ जाहीर करा। शेतकऱ्यांनी नाशिक सापुतारा रस्ता रोखून धरला। जालन्यातल्या हसनापूर जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी ठोकलं टाळं। शाळेला शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी। 5वी पर्यंत एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचं होतंय शैक्षणिक नुकसान। कराड चिपळूण महामार्ग 8 वर्षांपासून रखडलेला। जमीन अधिग्रहणाच्या प्रलंबित प्रश्नामुळे महामार्ग रखडला। मिळकतदारांना शहरातील अतिक्रमण काढण्याची नोटीस। बुलढाण्यामध्ये आदिवासींचा भव्य मोर्चा। आदिवासींच्या आरक्षणात इतरांची घुसखोरी नको या मागणीसाठी मोर्चा। मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती। आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा। एसटी प्रवर्गातनं आरक्षणाची मागणी। मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।